नेहमी आपल्या चित्रपटांमधून काही ना काहीतरी नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करणारे अवधूत गुप्ते आज आपल्या सोबत आहेत आणि त्याचं एक निमित्त आहे त्यांचा नवीन चित्रपट एक तारा आणि दुसरं निमित्त आहे ते त्यांनी ह्या चित्रपटामध्ये इंट्रोड्यूस केलेलं नवीन वाद्य गिटारा. तर अर्थातच उत्सुकता गिटाराबाबत जास्त आहे कारण आम्ही ते बघितलं आता वाजताना. तर काय आहे ते वाद्य? तुम्ही बघितलंच, तुम्ही ऐकलं, त्यामुळे त्याबद्दल त्यांनी स्वतःच बोलून दाखवलेलं की मी काय आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की गिटारा निर्माण व्हायला ईश्वराने माध्यम म्हणून माझा विचार केला. खूप खूप उपकार आहेत देवाचे की एक चित्रपटाची कथा सुचते आणि त्यानंतर अर्थात ती म्युझिकल असते. त्यावेळेला आधी वाटतं की ही कथा दिग्दर्शित करण्यासाठी आधी काही चित्रपट केले गेले पाहिजेत. ते चित्रपट घडतात. त्यातल्या पहिल्याच चित्रपटांना देखील खूप यश मिळतं. ते झेंडा मोरया भटिंडा असू दे. आणि आता असं वाटतं की हां, आता थोडंसं दिग्दर्शक म्हणून काहीतरी कळायला लागलेलं दिसतंय. तर आपल्याला जो विषय करायचा आहे, एखादी म्युझिकल फिल्म करायची, ती करायला हरकत नाही. आणि त्यावेळेला परत टेन्शनची गरज नसते कारण स्वतः निर्माता नसतो. निर्माता म्हणून खंबीरपणे मागे उभं राहायला रईस लष्करी यांसारखं नाव असतं. त्यांनी सपोर्ट दिला आणि मग हे स्वप्न साकार होताना आता होऊ लागलं आहे. आणि आज गिटारा ह्या वाद्याचं लॉन्चिंग झालं. आम्ही हे गेले वर्षभर ह्या वाद्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो. खूप वेळ, खूप मेहनत आणि पैसा खर्च झाला, पण हे वाद्य बनलं. कारण एकतारामधला जो भक्तिरस आहे, एकतारामधली जी सादगी आहे, जे पावित्र्य आहे, ते तसंच बरकरार ठेवून त्याचा साऊंड आजच्या यूथला आवडेल असा, आजचा वाटेल असा, आजच्या सर्व जॉनरमधनं, सर्व प्रकारच्या गाण्यांमधनं तो वावरू शकेल असा साऊंड तयार करणं हे मोठं जिकिरीचं काम होतं. आणि ते पूर्ण झालेले सुनील शिंदे यांनी ते गिटारा तो बनवलेला आहे. आज नरेंद्र साळस्करांनी तो वाजवला आणि वी आर व्हेरी हॅपी. नक्कीच. आणि एक इंटरेस्टिंग क्वेश्चन इथे असा आहे की काय म्हणा, पहिला म्युझिकल चित्रपट बनवायचा हे डोक्यात आलं की पहिला गिटारा आला? नाही, चित्रपट बनवायचं डोक्यात आलं. गिटारा मुळे चित्रपट नाही आहे, चित्रपटामुळे गिटारा आहे. पुन्हा एकदा सांगतो की चित्रपटाची कथा सुचली आणि मग त्या हिरोच्या हातामधलं वाद्य कुठलं असेल असा ज्यावेळेला विचार पडायला लागला. जसं त्याच्या डोक्यावर काय असेल, टोपी असेल का असा फेटा असेल. तर हा बघा, तुम्ही फेटा बघताय, हे वारकरी संप्रदायातली लोक जशा प्रकारे फेटा बांधतात तसाच हा फेटा आहे. आणि मग त्याच्या हातामध्ये वाद्य काय असेल, त्यातनं गिटाराची कल्पना आली. नक्कीच. आणि पहिलं म्हणजे आता ह्या कॉन्सर्ट जे इथे झालं तिथे साळगावकर सरांनी जी झेंडाच्या गाण्यामध्ये व्हेरिएशन्स दाखवली ही तुम्हाला एक्सपेक्टेड होती का? कारण फार एक सुखद धक्का होता तो. नरेंद्र साळस्कर हे खूप 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 गुणी कलावंत आहेत. आणि मूळ जे गाणं आहे कोणता झेंडा घेऊ हाती, ह्याच्यामधली गिटार त्यांनीच वाजवली आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण हक्क आहे त्या गाण्याच्या चालीबरोबर गमती जमती करण्याचा. आणि त्यांनी ते आता केल्या. आणि आता इन्स्ट्रुमेंटही त्यांचं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हणायला हरकत नाही की पहिल्यांदा गिटारा वाजवणारा वादक हा नरेंद्र साळकर हेच आहेत. सो त्यांनी स्वतःचं गाणं वाजवलं. आणि सर खूप दिवसांनी चित्रपटाला संगीत अवधूत गुप्तेंचं आहे. जसं तुम्ही भटिंडाच्या वेळेस म्हटलेलं विसरू नका की मी म्युझिक डिरेक्टरही आहे. तर आज तुम्ही करताय, तर काय स्पेशल असणार आहे? साऊंड हाच स्पेशल असणार आहे. विषय गाण्यांचा हा स्पेशल असणार आहे. आणि जवळपास 12 गाणी आहेत. आणि त्यामध्ये हे मी राजश्रीला पहिल्यांदा सांगतो आहे की गायकाचा आवाज, म्हणजे त्या हिरोचा आवाज, तो स्वतः गायक आहे, तर त्याचा आवाज, त्या कॅरेक्टरचा आवाज म्हणजे माझाच असणार आहे. सो असं म्हणता येईल उलट्या बाजूने की मी एक माझा सोलो अल्बम बनवतो आहे, ज्याचे व्हिडिओज मीच बनवतो आहे आणि त्याचं दिग्दर्शन मी करतो आहे. आणि ते सगळे व्हिडिओज एकत्र केलं तर एक चित्रपट बनणार आहे आणि त्याचं नाव आहे एकतारा. ह्या चित्रपटामध्ये किती गाणी आहेत तशी? 12 गाणी आत्ता तरी असतील. कमी होण्याची शक्यता दिसत नाही. 12 से 14 होऊ शकतं. आणि चित्रपटाच्या ह्या रोलसाठी, अशा रांगड्या लुकसाठी किंवा म्युझिकल लुकसाठी संतोषच का? संतोषच का म्हणजे मी हे शेवटी काय आहे ना, 3 चित्रपट केल्यानंतर मी एक गोष्ट नक्की आवर्जून सांगेन की आपल्या हातात काहीच नसतं. जसं
मूल जन्माला येतं ते स्वतःचं नशीब घेऊन येतं. तसंच एखादा चित्रपट ज्यावेळेला जन्माला येतो तो स्वतःचं नशीब घेऊन येतो. त्यांनी ठरवलेलं असतं की त्याला कसं आयुष्य मिळणार आहे, त्याला आईवडील कोण मिळणार आहेत, तो कसा वाढणार आहे, त्याला तो कुठे ठेचकाळणार आहे आणि तो कुठे मोठा होणार आहे, हे त्या चित्रपटाने ठरवलेलं असतं. तसंच ह्या चित्रपटाच्या बाबतीत मी ज्यावेळेला कथा लिहिली त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर संतोष जुवेकर अजिबात नव्हता. किंबहुना मी ऑडिशन्स करत होतो आणि मी संतोषला सांगितलं की तू ऑडिशनला येऊच नकोस. आणि पण तो इतका हट्टी आहे, तो म्हटला की मला ऑडिशन देण्याचा तर हक्क तू दिला पाहिजेस, तू मला नको घेऊस चित्रपटात. पण त्यांनी जी ऑडिशन दिली ती इतकी प्रामाणिकपणे दिली की नवीन नवीन मुलं देखील इतक्या सिरियसली ऑडिशन देत नाही. तो स्वतःचं सामान घेऊन आला होता, त्यांनी साधारण भूमिका विचारली होती फोनवरती, मग त्याचं तो वेशभूषा रंगभूषा स्वतः घेऊन आला बरोबर, त्यांनी तो मेकअप केला आणि मग उभा राहिला आणि मग ऑडिशन दिली. तर मला हे त्याचं पॅशन खूप आवडलं आणि तरीसुद्धा मी त्या ऑडिशनवर भाळून वगैरे त्याला म्हटलं नाही की मी तुला घेतो. पण नशिबाचे फासे असे काही पडले की तो चित्रपटाचा हिरो झाला. आणि मला असं वाटतं की पहिल्या दिवशीच्या शूटपर्यंत मला कॉन्फिडन्स नव्हता की अशी भूमिका ह्याच्यावर तो करू शकेल का म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती छान दिसेल का. पण ती इतकी त्यांनी छान कॅरी केली की मला असं वाटतं की आता मी दुसऱ्या कोणाचा विचारच करू शकलो नसतो. आणि संतोषला हे वाद्य वाजवायचं म्हणजे थोडं त्याला शिकावंही लागलं आहे. तर काय त्याची ट्रेनिंग कशी चालू आहे? तो खूप जोरदार ट्रेनिंग घेतो आहे सध्या आणि तो रियाज म्हणजे तो सेटवरही तो इन्स्ट्रुमेंट घेऊन असतो. आणि आमचं त्याच्यावरनं भांडण होतं, कारण झालं कसं की शूटिंगसाठी आम्ही म्हणजे एक ओरिजिनल इन्स्ट्रुमेंट तर बनवलं, पण शूटिंगसाठी म्हणून त्याचे एक 2-3 डुप्लिकेट्स बनवून ठेवायचे ठरले होते. ते बनलेच नाही, ते आज बनत आहेत. तर तोपर्यंत ते ओरिजिनल इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण म्हणतो ना की समजा लाखो करोडो रुपयांचं जरी असेल आणि बाहेर मिळणारी वस्तू असेल तर ती तुटली तरी आपण एकमेकांना शिव्या घालून शेवटी दुसरी विकत आणता येऊ शकते. ह्या इन्स्ट्रुमेंटला काही झालं तर परत वर्षभर चित्रपट होऊ शकत नाही. म्हणून मी त्या इन्स्ट्रुमेंटची काळजी मुलापेक्षा जास्त घ्यायचो आणि ते इन्स्ट्रुमेंट घेऊन रियाज करायचा. पण आज तो ते सांभाळतो इन्स्ट्रुमेंट आणि त्याला जमतंय वाजवायला. तो त्यांनी जे चित्रपटात शॉट्स दिले आहेत संतोषनी ते खोटे नाही आहेत. ते त्यांनी स्वतः त्याची बोटं आहेत, त्याचे हात आहेत आणि त्यांनी खूप छान ते वाजवलेलं आहे. आणि इन्स्ट्रुमेंटवरून एक शेवटचा प्रश्न की आता हे इन्स्ट्रुमेंट पॉप्युलरली आम्हाला बाजारात किंवा इंडस्ट्रीमध्ये कधी पाहायला मिळणार आहे? हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. आम्ही ह्याचं पेटंट करायला सुरुवात केलेली आहे. त्या प्रोसिजरला 1 वर्षभर लागेल. त्यानंतर बघू, जर का लोकांना आवडला आवाज आणि लोकांनी डिमांड केली तर मग एखादी कंपनी हे इन्स्ट्रुमेंट लॉन्च करू शकते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर हे होते अवधूत गुप्ते आपल्या एका नवीन आयडियासोबत, एका नवीन चित्रपटासोबत आणि एका नवीन इन्स्ट्रुमेंटसोबत. कॅमेरामॅन पुनीतसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.